का सरपंच मजूर आला नाही का? हा सोंगाला कोण नाही दिसवायला इकडे वावरात तर? मजूर काय तर राजा चॅट दिली ते ना आज. अभिले येतो म्हणे ना. हा का रात्री म्हणे ना येतो म्हणे ना. रात्री फोन आलता त्याचा. सकाळीच येतो म्हणे आम्ही. तुम्ही या म्हणे तिथं वावरात. आज आता वावरात येऊन पाहिलं तर काहीच नाही, कोणी नाही. तू सांग आता लहान नाही झाली की त्याची मजुराची रे. हा जेवायला का त्याला कामं नसते तरी आम्ही काम लावतो ना. आणि आता पायरे कशी करतात. एक तर आता चोट आहे सगळ्याचीच. हा कोणतरी म्हटलं सर 2 पैसे वाढून देतो, तिकडे गेले. मी काय म्हणतो सरपंच, नाही आले ते बरं आहे ना. हेरी राजू तुमचं हे पाना, हा पानं सगळे हे आणखी पूर्ण गयाचे आहे ना तुमचे, काही काही ओले पानं आहे ना याच्यात. हा विनाकारण हे सोंगसाल तर गंजी लागल बरं. सांगा आता एवढे वर्ष झाली मी कास्तकारी करू राहिलो. हा आणि हे का आपल्याला काही येडा समजू राहिलं का? अरे राजा वामन, आपल्या का एकच वावर आहे का बे? हा म्हटलं 45 एकर जमीन आहे ना आपली. हे इकडला एक पट्टा आहे आता जरा ओला. हा हे जर राहिलं हे करायचं, पण ते तिकडे 2 ढेले पूर्ण कर झाले ना, एकदम फुटायला लागले ना सोयाबीनले का. 4 दिवस जर लेट केलं का नाही, मी तर सांगतो ना अर्धे निर्दय शेंगा फुटते ता. कारण की एक तर ऊन तले संत पुरायली. मला वाटतं राजू हेच हेच दिलं सोंगाचं आहे का तुमचं आधी? मी तिकडे आलोच नाही ना, तिकडे वावराकडे गेलोच नाही राजू तुमच्या. हो तिकडले ढेले पाहिले नसेल तो. पण मी म्हणतो राजा तुला समजायला पाहिजे ना, एवढं वर्ष झाली मी कास्तकारी करू आलो. हे असं मी सोयाबीन सोंगल का लगे हे पाना गिना सगळले का? हा हिरव्या दांडे आहे ना हे असं सोंगणार आहे का मी? नाही नाही तसं नाही हो. मला माहित आहे राजू, सरपंच म्हटलं तर आपल्या गावचा 1 नंबर कास्तकार आहे ना. हा तुमच्या राजू तुमच्या बरोबर करते का कोणी? मी पाहिलं ना आजपर्यंत पाहत आलो मी. हा कोणाचा आवरेज घटते पण तुमचा आवरेज घटत नाही ना राजू. हा किती काही पाणी कमी जास्त असो का काही असो, तुम्हाला 10च्या वरतीच आवरेज राहते ना. पायात यायचं. हा पहिले थापड मारायची मग चोपडाचं. पहिले बरोबर टोमना मारला, आता म्हणते तुमच्यासारखा कास्तकार नाही म्हणते. हा सांग लहान नाही झाली घ्यायची. अबेले का वामन, मला माहित आहे तुला वाटलेले काय हेच वावर सोंगाले बोलावलं मी मजूर. हा थांब तुला दाखवतो. तू चल माझ्यासोबत चाल, ते तिकडे वावर दाखवतो तुले. पाय तू मग म्हणशील. नाही तसं नाही सरपंच, मला माहित आहे असेल ना तिकडे वावर असेल. तिकडचं असेल गिसल नाही तो मला माहित आहे. मला येडा समजला का तू? हा चाल तिकडे वावरात चाल, तू तुला दाखवतो ना. लांब नाही झाली का आता? राहिलं माय काम तिकडे जायचं. आता नेते तिकडे वाढत मला विनाकारण बोललो बाईच्या सोबत. मी काय म्हणतो सरपंच, जरा मला काम होतं राजू, इकडे जाऊन येतो मी. मी काय म्हटलं तुले, तू काम काय असेल ते नंतर कर. पहिले माय वावर पाहिले चाल म्हणजे चाल. तुले वाटते ना मजूर मी सांगितलं का कशासाठी सांगितलं ते. हा चाल तू माझ्यासोबत. बरं चला बा. चाल ये रे वामन पडकर मामांग. आलो. पाय रे वामन, हा हे कर झालं नाही का सोयाबीन? हा आणि हे जर आता सोंगलं नाही तर हे फुटल्याशिवाय राहते का? हो राजू सरपंच, हे तर अर्जंट सोंगा लागते राजू. हा एकदम पांजर झाली. हा सगळं एकदम कर झालं ना. म्हणून तुम्ही मजुराला अर्जंट बोलावलं होतं राजा. हा आणि तू म्हणतो नाही आलं तर बरं झालं म्हणतं. आता तूच पाय. हा पहिलेच ते या पावसानं हैराण केलं. आता आवरेज काय बसते काय नाही. आणि त्यात जर आता आणखी हे लेट केलं आणि काही शेंगा जर याच्यातल्या फुटल्या तर काय रे आपल्या हातात. नाही राजू बरोबर आहे सरपंच तुमचं. हा हे अर्जंट सोंगाच लागते. हा तुम्ही एक काम करा ना, आपल्या गावात ते कोरकू आलेले आहे त्याला सांगून पाहा ना. ते जर भेटले तर 1 नंबर काम होते. तसंच करतो. आजच्या दिवस पाहतो वाट. हे गुंपाबाई पाठवतो म्हणे मजूर. पाहतो ना आता होऊ शकते कोणाच्या वावरात गेले असेल, तिकडे थोडंसं राहायला गेलं असेल तर दुपारून येतील तर काय माहिती. दुपारून आले तर ठीक, नाही आले ना तर उद्या मग त्या कोरकुले देऊन टाकतो ना. मग हा जाऊ दे ना. 100 रुपये शिल्लक जरी मागितली बॅगी माग तरी देऊन टाकतो त्याले. तसंच करा. आणि काही शिल्लक पैसे द्यायची गरज नाही. कसं आहे माहिती आहे का, आपल्या गावातले लोक तरी हे 3200 आणि 3500 बॅग म्हणून राहिले. पण ते कोरकू 3000 सोंगू राहिले ना. 3000 सोंगू राहिले तर. काय म्हणतो 3000 रुपये बॅगीनं सोंगू राहिले का? मग काय तर 3000 रुपये बॅग आहे. आणि एक तर तुम्हाला सांगतो ना, हे बा तुझं 5 बॅगा जरी असल्या, तुम्ही जर म्हटलं बा नाही माझ्या 4 बॅग आहे तरी काही नाही, काही माग हो म्हणते. परत तुमचा गयाटाय करत नाही. आणि तुम्हाला गंजीवर माणूसही द्यायचं काम नाही. त्याचाच माणूस गंजीवर राहते, गंजी लावून सगळं ओके करून देते. अरे बापरे, हे तर 1 नंबर काम आहे. मग हे गुंपाबाईच्या मजुरापेक्षा ते गुंपाबाईचं मजूर तर जेवढ्या बॅग आहे तेवढ्या जरी सांगितल्या ना तरी म्हणते तुमचा 7-12 दाखव म्हणते. हा हे तर 1 नंबर काम आहे. एखाद्याचं आहे का, कोणाचं रिकाम आहे का, मजूर आहे का पाहा लागले का? अहो ते मशीदकडच्या इकडे आलेले आहे माणसं 43 जण आलेले आहेत. आणि एक तर कसं आहे माहिती आहे का, त्याचं सोयाबीन सध्या हिरवा आहे. तुमचं तिकडे वावरातलं कसं आहे तसंच हिरवा आहे त्याचं. ते म्हणते 2-4 दिवसानंतर सोंगाचं म्हणते. हा म्हणून आता सध्या खाली आहे. तर मला विचारत होते सकाळी, म्हणून पापा त्याच्याकडे जाऊन पाहते. ते भेटले का नाही 1 नंबर काम होते. अहो 2-4 दिवसात तर राजू हे तुमचा सगळा पट्टा पाडते. ते हेही ढेलं करते तर. आणि ते तिकडे ते लंबा पट्टा आहे ते करून टाकते तुमचा. कामाला लेअर काढायला ते माणसं एकदा जेवून गेले का नाही घरून, हा तर संध्याकाळशिवाय घरीच येत नाही ना. फक्त कसं आहे माहिती आहे का, तुम्ही जरा लवकर भेटा, नाही तर लय जण टपणीवर आहे बरं त्याच्या.
नाही नाही उशीर काढले बाबा, आताच भेटतो ना तेले. चाल बरोबर माझ्यासोबत चाल बरं, तू भेटू आपण तेले. आणि येत असेल तर मग आजच घेऊन येऊ ना, होऊन जाते ना. या गुंपाबाईच्या मजुराला सांगून देताय ते आलं मजूर, तुमचं आलं नाही तर मी काय करू मग. बरं चला ना, मग मी येतो तुमच्या घरावर, चला. काय सरपंच, काय गडबड आहे बा? दुसरी कायची गडबड रे कुंडली. हे आपलं आता सोयाबीन सोंगाचं आहे ना, ते गुंपाबाईचं मजूर येणार होतं ते आलं नाही ना. त्याला म्हटलं आता दुसरं मजूर पाहून सोंगून घ्यावं, ते आता लेट करायला पोटत नाही. किती आहे सोयाबीन तुमचं? 20 बॅगा आहे गड्या आपल्या, त्यातल्या ते 5 बॅगा तिकडल्या ते हिरवच आहे जरासं, ते म्हणजे 2-3 दिवसानंतर सोंगाचं आहे. 15 बॅगा आहे सोंगाच्या अर्जंट. बापरे, 20 बॅगा म्हटल्यावर तर मस्त आहे. एक तर सरपंच पैशाले काही रजवत नाही, आपल्याला शेपटावं लागल. जाऊ द्या ना सरपंच, ते गुंपाबाईच्या कायला मागे लागता तुम्ही? हा, एक तर ते पाटलाचं वावर म्हटलं की ते 2-3 दिवस ते त्याच्यात घालू देतं. हा, ते झालं का नाही लगेच त्या मोत्रम भाऊच्या वावरात जातील ते बहुतेक. त्यापेक्षा आपला मजूर आहे ना, मग पाठवू का आज? सांगा. काय सांगतं, तुझं मजूर खाली आहे का? अरे मग पाठवू ना मग बाबा, आजच पाठवू मग. आपल्या 15 बॅगा आहेत ते. ठीक आहे ना, मग आत्ता पाठवतो बा, अर्ध्या तासात तुमच्या वावरात हजर. सरपंच साहेब, काय बॅगीने घेते ते विचारा पहिले. नाही रे कुंडली, काय रोजानं का कसं काय बॅगीने घेता? तुम्ही म्हणसाल तसं, रोजानं म्हणसाल तर रोजानं. 900 रुपये जोडी चालू आहे, 500 रुपये माणसाले, 400 रुपये बाईले. बॅगेनं म्हणसाल तर बॅगेनं तर ही 3600 रुपये बॅग चालू आहे. तुम्ही आपले 3500 रुपये द्या. काय आले का कुंडली? हा, 36 रुपये बॅगीचा भाव आहे तरी का कुठेतरी आहे का? रोजानं म्हणतं तू 900 रुपये जोडी. हा, माणसाले 500 आणि बायाले 400. 400 रुपये रोज देते का तरी का कुंडलीला का बायाले? देते का म्हणजे? हा, देऊ राहिले तर 400 आणि 500 देतेच बाबा. 1000 रुपये जोडी चालू आहे कुठं कुठं तर. अहो, बाया का कमी काम करते का आता माणसापेक्षा? खरंच बा, असं असलं तर कास्तकार कसा वर येईल बाबा. हा, जाऊ दे बा, आम्हाला नाही पाहिजे तुझे मजूर. काय 3000 रुपये बॅग? काय आले का? राहू द्या तर राहू द्या, फुटलं सोयाबीन तर मग समजल तुम्हाला. हा, 2-3 पोत्याचं नुकसान होईल तेव्हा समजल तुम्हाला. मग जाऊ द्या, चला सरपंच, आपण तिकडे मजूर पाहू ना, ते कोरकुबले पाहू, चला. जाऊ दे बा, आम्हाला काही पोटत नाही तेवढ्यानं. जाऊ दे, फुटलं तर पाहता येईल ते. हा, पाय तुम्ही. बापा रे वामन, हा, मामानं का तुंगा चालू केला काय रे? हो काय, काय माणसं दिसू राहिले तर? खरंच बा, मामाले मानायला पाहिजे. हा, कोणतंच काम सोडत नाही ना हे. हा, छत्रीवाला काय, ताडपत्रीवाला काय. हा, आता हे बाई तुंग्यावाला बिन झाला. सरपंचाची काय गडबड आहे? का हो सरपंच, कुठं चालले? काय नाही बा, घराकडे चाललो होतो. तुम्ही का तुंगा चालू केला काय? हो बाबा, आता काय करता, पोटासाठी करावं लागते ना. आता तुंगा बी आपलाच आहे आणि ऑटो बी आहे आपला. येईल विचारावं का गड्या, मजूर आहे का म्हणून. नाही हो मामा, आपलं बी सोयाबीन होतं बा सोंगाचं. काय हरकत नाही ना, मग सांगा ना कधी याचं. तसं तर आता आजही आलंच चालते. आज का? आज सकाळून नाही होणार, दुपारून होईल. कारण सकाळून इकडे दिलीप भाऊच्या वावरात जायचं आहे ते, तेवढं होती पूर्ण दुपारपर्यंत. दुपारून पाहिजे असेल तर येतो मग. काय हरकत नाही ना, दुपारून आलंच चालते. काय बॅग आहे मग, बॅगीने घेता का रोजा नाही? नाही तसं काही टेन्शन नाही, आमचं मजूर कायच्यातही बसते. तुम्हाला रोजानं पाहिजे असेल तर रोजानं, आणि बॅगीनं म्हणसाल तर बॅगीनं. कसं काय मग, रोजगीज काय आहे किंवा बॅगीनं कसं काय आहे? रोजानं जर म्हटलं तर 700 रुपये जोडी चालू आहे, आणि बॅगीनं जर म्हटलं तर मग 32 रुपये बॅग. नाही रे वामन, परवडते ना मग हे 32 रुपये बॅग म्हणून राहिलं हे. हा, रोजाने म्हणते जोडीत 700 रुपये. कसंही घेतलं त्यांनी तरी परवडते आपल्याला. नाही मामा, मग दुपारून असेल तर मग रिकामा पाठवा ना मजूर मग. हा, दुपारून येत असेल तर पाठवा मग, आपल्या 15 बॅग आहेत. काही हरकत नाही ना, पाठवतो ना बा. फक्त कसं आहे माहिती आहे का, आमच्या आता हे 10 माणसं आहेत, 5 बाया, अशा 15 माणसं येत जाईल तुमच्या इकडं. तर त्याचं ऑटोचं भाडं आणि त्याला पुड्या गिड्याचा काय खर्च गिरचं द्यायला लागत जाईल बा तुम्हाला. सांगा आता, 32 रुपये तर बॅग म्हणतेस हे. बरं म्हणते आता पुड्याचा आणि याचा खर्च द्यायला लागला ऑटोचा. हां, नाही नाही म्हटलं तरी हे 100-150च्या पुड्या खात्यातच हे. हां, 10-15 जण म्हटल्यावर. आणि 200-250 रुपये तर ऑटोचा भाडा घेतेच हे. मला वाटते हे 3300-3300 पाडतेच वाटते बॅग आपल्याला. पण मला वाटते द्यायलाच परवडते. इथे आता ते बाकीचे 3500 रुपये बॅग म्हणते ना. जाऊ दे ना, एरी सोयाबीन फुटलं तर मग तेच नुकसान होते ना आपलं. विचार लागले रे, ऑटोचा भाडा किती, 200 घेते का 250 घेते ते? नाही मामा, मग ऑटोचा भाडा किती द्यायला लागला आम्हाला? ऑटोचा भाडा 600 रुपये. 600 रुपये भाडा देऊन द्या, तसं 700 रुपये घेतो आम्ही. पण आता आपलाच ऑटो आहे, आपल्यानंतर राहतो तो, त्याच्यानं 600 रुपये भाडा. आणि येईल आता हे 10 जण आहेत माणसं. 10 जण माणसाले कसं आहे माहिती आहे का, पुड्या आणि एक 90 पाहिजे बरं तेले.
कसं माहिती त्याशिवाय त्याचं कामच होत नाही. त्यामुळे त्याला कसं माहिती का 50-50 रुपये त्याले समजा लागतील रोजचे. आणि हे 4-5 बाया आहे याले काय तुम्ही हॉटेलातून काही नाश्ता आणायचा, काही भजी आलू म्हणजे 2-2 बापा रे. हा याले मानशी 50 रुपये द्यायचे का खर्चाले? हा प्रत्येकाला 50 रुपये म्हटल्यावर काय राजा लय होते ना हे. अहो 50 होतही नाही त्याचं. हा एक 90 ते पहिलेच पिऊन येते घरून म्हणून ठीक आहे. हा एका 90चा खर्च म्हणजे काय राजो? हा तेवढे 50 म्हणजे काहीच नाही आहे ना. हो ना, पण आता हे मानशी 50 रुपये म्हटल्यावर हे पाना 15 जणांचे म्हटल्यावर हे 700-750 रुपये हेच चालले. हा तुमचं 600 रुपये ऑटोचा भाडा म्हणता म्हणजे मला वाटते 1200-1300 रुपये तर हेच चालले. हा आणि दिवसाच्या 2-3 बॅगा नाही सोडणार राजा हे. म्हणजे हे तर आम्हाला 35च्या वरती चालली बॅग. हो ना, मग 3500-3600 रुपये बॅग पडली तुम्हाला तरी काय भारी आहे का? तिकडे राजू 4-4 हजार रुपये बॅग चालू आहे ना. सांगा आता येले कुठून पत्ता लागते का माहित बा. 4-4 हजार रुपये बॅग चालू आहे म्हणते. हा काही खरं नाही बा. जाऊ द्या मामा, जाऊ दे बा. मग ते पाहतो आम्ही नंतर सांगतो बा तुम्हाला असलं तर. हा जाऊ दे, आज काही आणू नका मजूर. आहे तुमचा नंबर माझ्यावर. 3500-3600 रुपये बॅग म्हणजे काय बाबा, मग मातीत घालता का? पाहा लागला तर ते कुरकू काय म्हणते ते त्यानं तरी बरोबर सांगितलं पाहिजे बा. नाही तर त्याचं काय काम आहे ती. ठीक आहे ना, सांगा. नाही तर नका सांगू, आम्हाला काम आहेच, काही टेन्शन नाही. या मग, हाय नंबर लावजा फोन मग.